श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशींच्या अथांग संयम आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या भाग्यवान जातकांनो, आज ब्रह्मांडातून एक असा विशेष संदेश तुमच्यासाठी येत आहे, जो ऐकल्यावर तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. आज मी जे काही बोलणार आहे त्यातील प्रत्येक शब्द तुमच्या बदलणाऱ्या नशिबाची साक्ष देईल. कारण पुढील 5 दिवसात तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे आणि अत्यंत सुवर्ण वळण मिळणार आहे. ग्रहमान पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरले असून देव आणि भाग्य या दोन्ही शक्ती आता तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या ठाकणार आहेत, ज्यामुळे तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपणार आहेत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रामाणिक इशारा देतो की हा संदेश जराही न चुकवता शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धवट माहितीमुळे तुमच्या दारात चालून आलेली मोठी संधी निसटू शकते. म्हणूनच मन पूर्णपणे शांत ठेवून हा देवाचा सूचक संकेत शेवटपर्यंत ऐका. आणि हो, या चमत्कारी प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक मनापासून लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींचे नामस्मरण करेल त्याच्यावरील सर्व संकटे स्वामी स्वतः दूर करतील. आता पहिली आनंदाची मोठी बातमी म्हणजे तुमचे अनेक दिवसांपासून रेंगाळलेले किंवा अडकलेले कामं अचानक मार्गी लागणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की जे गेल्या काही महिन्यांपासून एकाच कामासाठी, फाईलसाठी किंवा महत्त्वाच्या निर्णयासाठी सतत धावपळ करत होते आणि प्रत्येक वेळी तुमच्या पदरी निराशाच येत होती. सरकारी कार्यालयाचे खटके मारून किंवा वरिष्ठांना वारंवार विनंत्या करून तुमचे पाय थकून गेले होते, पण आशेचा एकही किरण दिसत नव्हता. पण आता तो कठीण काळ संपला असून पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज येईल, जो तुमच्या आयुष्याचे संपूर्ण चित्र बदलून टाकेल. हा संपर्क अशा व्यक्तीकडून असेल ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती. हा योग इतका शक्तिशाली आहे की सरकारी कामे, कोर्ट कचेरीचे वाद, नोकरीची नवीन संधी किंवा अडकलेले पेमेंट यातील मोठा अडथळा कायमचा दूर होईल. तुमची प्रलंबित असलेली कायदेशीर कागदपत्रे किंवा अनेक दिवसांपासून मंजुरी न मिळालेली फाईल आता एका रात्रीत पुढे सरकेल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील खूप मोठे दडपण उतरेल. या बातमीनंतर तुमचे मन पूर्णपणे मोकळे होईल आणि ज्या चिंता तुम्हाला आतून खात होत्या त्या सगळ्यांना अबोलपणे पूर्णविराम मिळेल, कारण तुमच्या या कष्टाचे फळ देवाने लिहून ठेवले होते. पण एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा की ही आनंदाची बातमी ऐकल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगत सुटू नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढील पाऊल घाईघाईत न टाकता अतिशय विचारपूर्वक टाका. गुरुजी म्हणतात, वृश्चिक राशींच्या जातकांनो, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहते, पण ती कृपा ओळखण्यासाठी मन शांत आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ज्या कठीण काळातून तुम्ही गेलात तो काळ तुम्हाला तोडायला नव्हता तर घडवायला होता. ग्रहांची चाल आणि देवाचा संकल्प एकत्र आला की माणसाचे नशीब एका क्षणात पलटते. आणि आता नेमका तोच योग तुमच्या आयुष्यात येत आहे. म्हणून घाई करू नका, श्रद्धा सोडू नका, कारण स्वामी जेव्हा देतात तेव्हा ओंजळ भरून देतात. दररोज सकाळी उठल्यावर जय श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मनात एकच विचार ठेवा की माझ्यावर देवाची कृपा आहे. हा विश्वास तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि येणाऱ्या शुभ काळाचे मनापासून स्वागत करा. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे पैशाचा अडथळा पूर्णपणे तुटणार असून तुम्हाला आर्थिक ओझ्यातून फार मोठी सुटका मिळणार आहे. गेल्या काही काळापासून आतोनात मेहनत करूनही हातात पैसा न टिकणे, दिलेले पैसे परत न येणे आणि कर्ज किंवा उधारीच्या काळजीत रात्रीची झोप उडणे, हा मानसिक त्रास आता कायमचा संपणार आहे. पुढील काही दिवसात अडकलेले पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम किंवा व्यवसायातील मोठी नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. जर तुम्ही बँकेच्या कर्जासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत असाल तर तिथे तुम्हाला अचानक यश लाभेल आणि तुमचे थकून राहिलेले व्यवहार सुरळीत होतील. हा पैसा अशा वेळी तुमच्या हातात येईल जेव्हा तुम्ही संपूर्णपणे आशा गमावली होती, ज्यामुळे नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने कशी उभे राहील याची प्रचिती तुम्हाला येईल. पैशाबाबत होणारा हा बदल फक्त आर्थिक नसेल तर तो तुमच्या खचलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा नवीन बळ देईल. तुमचं डोकं पूर्णपणे हलकं होईल आणि येणाऱ्या काळात प्रगतीचे नवीन मार्ग तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतील.
तिसरी आनंदाची बातमी म्हणजे भूतकाळात गैरसमजामुळे तुटलेली किंवा दुरावलेली नाती आता पुन्हा एकदा प्रेमाने जोडली जातील आणि मनाला खरी शांती लाभेल. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे स्वतःचे आई वडील, पती पत्नी किंवा जवळच्या मित्रांसोबत असलेले संबंध ताणले गेले होते. लहान सहान शब्दावरून मोठे वाद निर्माण झाले होते आणि एकमेकांबद्दल मनात प्रचंड अढी निर्माण झाली होती, ज्यामुळे कुटुंबात असूनही तुम्ही स्वतःला एकांकी समजत होतात. पण अबोल नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करत असून पुढील काही दिवसात एखादा अचानक आलेला फोन कॉल किंवा भेट यामुळे मनातील सर्व दुरावा हळूहळू विरघळून जाईल. ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी महिन्यांपासून बोलणे बंद केले होते, तीच व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन तुमच्याशी संपर्क करेल. जुने गैरसमज धुवून निघतील आणि नात्यात पुन्हा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. या गोड संवादामुळे घरातील जुने तणावपूर्ण वातावरण नाहीसे होईल आणि प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य पाहायला मिळेल. पण एक महत्त्वाचा इशारा, या शुभ काळात जुने वाद पुन्हा उकरून काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त समोरच्याचे ऐकून घ्या आणि मनातून माफ करा. कारण माफी देणे हे कमकुवतपणाचे नाही, तर आत्म्याच्या मोठेपणाचे लक्षण आहे. या बदलानंतर तुमच्या आयुष्यात एक वेगळीच निवांत शांतता येईल. आता आनंदाची चौथी मोठी बातमी म्हणजे दूरवरून येणार अशी एक बातमी जी तुमच्या संपूर्ण भविष्याला आणि करिअरला बदलून टाकेल. पुढील काही दिवसात दूरवरून वेगळ्या शहरातून किंवा परदेशातून अशी अचानक बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन आनंदाने भरून जाईल. नोकरीची नवी संधी, हवी असलेली लांबची बदली, उच्च शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित मोठी डील थेट तुमच्या दारात उभी राहणार आहे. जर तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन बाजारपेठ शोधत असाल तर बाहेरून मिळणारी ही एक सुवर्ण संधी तुमच्या व्यापाराला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. जिथे तुम्हाला वाटत होतं की प्रगतीचे सगळे दरवाजे अबोलपणे बंद झाले आहेत, तिथेच निसर्ग तुमच्यासाठी यशाचे एक नवीन आणि भव्य दालन खुले करणार आहे. ही संधी तुम्हाला समाजात स्वतःची एक नवीन ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची सुवर्ण संधी देईल. महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्या उत्साहाच्या भरात घाईघाईने निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा, कारण ही संधी तुमच्या पुढच्या भविष्याची अचूक दिशा ठरवणार आहे. आता पाचवी आणि सर्वात मोठी ऐतिहासिक आनंदाची बातमी म्हणजे तुमचे नशीब आता एक अत्यंत जबरदस्त आणि अद्भुत युटर्न घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचे आयुष्य एकाच कठीण आणि नकारात्मक दिशेने चालत होते, पण देव तुम्हाला कधीच विसरला नव्हता. तो फक्त या कठीण काळातून तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी मुख्य घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. जिथे सतत अपयश येत होते तिथे अचानक यश दिसेल. बंद दरवाजे एका मागून एक उघडतील आणि हा बदल इतका वेगवान असेल की तुमचा स्वतःच्या भाग्यावर विश्वास बसणार नाही. आजवर ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली होती त्यांना तुमच्या कृतीतून आणि मिळणाऱ्या यशामधून असे चोख उत्तर मिळेल की त्याचे बोलणे कायमचे बंद होईल. आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल, कामात आणि व्यवसायात उत्तम स्थिरता येईल, नात्यांमध्ये गोड शांतता लाभेल आणि स्वतःवरचा हरवलेला विश्वास पूर्णपणे परत येईल. हा बदल तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवून टाकेल. गुरुजी म्हणतात, जातकांनो, हा युटर्नचा योग अत्यंत दुर्मिळ आहे आणि तुमच्या वृश्चिक राशीवर स्वामींची विशेष नजर आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्यावर हसले, त्यांना आता तुमचे यश पाहून डोळे मिटावे लागतील. पण हे यश टिकवायचं असेल तर एक गोष्ट कधीही विसरू नका, नम्रता. मोठेपण आले तरी वाकायला शिका, कारण जे झाड फळांनी लवते तेच खऱ्या अर्थाने महान असते. स्वामी समर्थांचे नाव दररोज घ्या, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनाच द्या, कारण स्वामींनी दिलेले भाग्य कोणताही ग्रह हिरावून घेऊ शकत नाही. येणारा काळ तुमचा आहे, फक्त तयार राहा. आता अतिशय महत्त्वाचा इशारा, हा काळ जरी शुभ असला तरी सुद्धा मनात जरही अहंकार येऊ देऊ नका. स्वतःला लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हेच सर्वात मोठं संरक्षण असतं. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. पूर्णपणे शांत राहा, संयम बाळगा आणि योग्य वेळी योग्य तेच निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव तुमच्या इच्छेला उशीर नक्कीच करतो, पण तुमच्यावर कधीच अन्याय करत नाही. जर या संपूर्ण भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला थेट लागला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि देवाचे आभार माना.
हा मोलाचा संदेश तुमच्या वृश्चिक राशींच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका अचूक आणि सत्य मार्गदर्शनासह. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.